29 मार्च शनी अमावस्या. उपाय आणि काय काळजी घ्यावी. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, शनी अमावस्या हा दिवस शनिदेवाच्या कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी शनिदोष, साडेसाती, डह्या आणि इतर त्रास दूर करण्यासाठी विशेष उपाय करता येतात. 29 मार्च 2025 या दिवशी शनी अमावस्या आहे. शनिदेवाची पूजा करा. या दिवशी शनी मंदिरात जाऊन पूजा करा. काळे वस्त्र, काळी उडीद आणि तेल अर्पण करा. पूजा करताना शनी गायत्री मंत्राचा जप करा. मंत्र: ओम शनेश्वराय नमः, ओम प्राम प्रेम प्रौम शनेश्वराय नमः. शनिदेवाला तेल अर्पण करा. शनिदेव प्रसन्न होण्यासाठी तिळाचे तेल अर्पण करणे अत्यंत लाभदायक असते. शनी मंदिरात जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तेल वाहा आणि मनोभावे प्रार्थना करा. या उपायाने साडेसाती आणि डह्या शांत होते, कामामध्ये यश मिळते, आरोग्याची तक्रारी कमी होतात. नंबर 3, पिंपळाच्या झाडाला पाणी द्या. पिंपळाचे झाड शनिदेवासाठी संबंधित मानले जाते. शनी अमावस्येला सकाळी किंवा संध्याकाळी झाडाला पाणी घाला. दिवा लावून शनी स्तोत्राचे पठण करा. फायदा: अडकलेली कामे सुरू होतात, नकारात्मक ऊर्जा दूर होते, धनलाभ आणि समाधान मिळते. गरिबांना अन्नदान करा. अमावस्येला दान करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. गरीब किंवा गरजू लोकांना अन्न, वस्त्र, तेल किंवा लोखंडाचे दान करा. या उपायाने पितृदोष शांती मिळते, आर्थिक संकटे कमी होतात, शनीच्या अशुभ प्रभावाचा नाश होतो. काळ्या वस्त्राचे दान करा. शनिदेवाला काळा रंग प्रिय आहे, त्यामुळे काळ्या कपड्याचे दान करणे शुभ मानले जाते. वृद्ध, गरीब किंवा गरजू लोकांना हे दान करावे. फायदे: अडथळे दूर होतात, मानसिक शांती मिळते, प्रगतीचे संधी वाढतात. शनी मंत्राचा जप करा. शनी अमावस्येला शनी मंत्राचा जप करणे फार प्रभावी असते. शनी बीज मंत्र: ओम शम शनेश्वराय नमः. शनी स्तोत्र: नीलांजन समाभासम रविपुत्र मिमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम. ह्याचा फायदा असा होतो की मानसिक आणि आर्थिक स्थिरता मिळते, शनी दोषाचे परिणाम सौम्य होतात, जीवनात सकारात्मक बदल होतो. नारळ आणि काळी वस्त्रे द्या. शनी अमावस्येला नारळ, काळी वस्त्र आणि काळ्या तिळाचे दान करणे शुभ मानले जाते. हा उपाय केल्याने शनी पीडा कमी होते आणि अडचणी दूर होतात. कसा करावा उपाय? शनिदेवाच्या मूर्तीसमोर नारळ ठेवा. त्यावर काळे वस्त्र ठेवून प्रार्थना करा. नंबर 3, गरजू लोकांना हे दान करा. शनिदेवाचे अभिषेक करा. शनी मंदिरात जाऊन काळ्या तिळांना आणि तिळाच्या तेलाने शनिदेवाचे अभिषेक करा. या उपायाने नकारात्मक ऊर्जा दूर होते, धनलाभाची संधी वाढतात, कुंडलीतील शनिदोष शांत होतो. शनी मंदिरात दिवा लावा. शनी मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ असते. संध्याकाळी दिवा लावताना शनी स्तोत्राचे पठण करावे. फायदा: शनी कृपा मिळते, घरातील नकारात्मकता दूर होते, शुभ कार्यामध्ये यश मिळते. कुत्र्याला पोळी खायला द्या. काळ्या कुत्र्याला दूध किंवा पोळी खायला घालणे शनिदोष शांतीसाठी उत्तम उपाय आहे. या उपायाने दारिद्र्य आणि संकटे दूर होतात, अडकलेले पैसे मिळतात, घरात सुख शांती नांदते. शनी अमावस्ये विशेष लक्षात ठेवा. उपासना केल्याने शनी कृपा मिळते. कधीही गर्भवती महिलांना त्रास देऊ नका. गरिबांना मदत करणे शनिदोष निवारणासाठी उत्तम उपाय आहे. कोणत्याही प्रकारचे अत्याचार किंवा अन्याय करू नका. निष्कर्ष: शनी अमावस्या ही शनी उपासनेसाठी सर्वोत्तम वेळ आहे. योग्य पूजा, दान आणि जप केल्यास शनी कृपा मिळते आणि जीवनातील अडचणी दूर होतात. वरील उपाय अवश्य करून पहा आणि शनिदेवाची कृपा मिळवा. शनी अमावस्येला कोणती काळजी घ्यावी? चला तर आता आपण एक मुद्दे पाहू. शनी अमावस्या हा दिवस शनिदेवाच्या कृपा मिळवण्यासाठी आणि शनिदोष निवारणासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण चुकीच्या सवयीमुळे शनीचा राग होऊ शकतो. वाईट कर्मापासून दूर राहा. शनिदेव हा न्यायाचा देव आहे, म्हणून कोणालाही त्रास देणे टाळा. टाळावयाच्या गोष्टी: खोटे बोलू नका, कोणालाही फसवू नका, गरिबाचा अपमान करू नका. असे केल्याने शनीचा कोप होत नाही आणि अडथळे वाढतात. मद्यपान आणि मांसाहार टाळा. शनी अमावस्या ही शुद्ध आत्म्याने पूजा करण्याचे दिवस आहे. टाळावयाच्या गोष्टी: मांसाहार, अंडी सेवन करू नका, मद्यपान आणि धूम्रपान टाळा. असे केल्याने शनिदोष वाढतो आणि नकारात्मकता येते.
गरोदर स्त्रीचा अपमान करू नका. गर्भवती स्त्रिया देवाचा आशीर्वाद घेऊन एका जीवाला जन्म देतात. काय करावे? गरोदर स्त्रियांना मदत करा, त्यांना शुभेच्छा द्या. असे केल्याने शनी कृपा मिळते आणि आनंद वाढतो. शनिदेवाच्या मूर्तीला स्पर्श नको. शनी मंदिरात गेल्यावर मूर्तीला हात लावू नये, फक्त प्रार्थना करा. काय करावे? शांत चित्ताने प्रार्थना करा. ओम शनेश्वराय नमः चा जप करा. असं केल्याने शनिदोष शांत होतो आणि शुभ लाभ होतो. अहंकार आणि गर्व टाळा. शनिदेव कर्मानुसार फळ देतात, म्हणून नम्रता ठेवा आणि मदत करा. काय करावे? सर्वांसोबत सौजन्याने वागा. गरजू लोकांना मदत करा. असे केल्याने शनी कृपा मिळते आणि स्थैर्य येते. काळ्या वस्त्रांचे योग्य दान करा. काळ्या कपड्याचे दान करणे शुभ असते, पण योग्य पद्धतीने करा. काय करावे? गरिबांना काळे कपडे द्या. पवित्र भावना ठेवून दान करा. असे केल्याने शनी प्रसन्न होतो आणि यश मिळते. अन्न वाया घालू नका. शनी अमावस्येला अन्नदान करणे पुण्यकारक मानले जाते. काय करावे? गरिबांना अन्न द्या. पक्ष्यांना धान्य द्या. असे केल्याने तुम्हाला शनी कृपा मिळते आणि शांती येते. वृद्धांचा अपमान करू नका. शनी अमावस्येला वृद्धांची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काय करावे? आई वडिलांचा सन्मान करा. वृद्धांना मदत करा. असे केल्याने शनिदोष कमी होतो आणि सुख मिळते. पिंपळाखाली दिवा लावा. पिंपळाचे झाड शनिदेवाचे निवासस्थान मानले जाते, पण त्याला स्पर्श नको. काय करावे? संध्याकाळी दिवा लावा. ओम शनेश्वराय नमोचा जप करा. ओम शनेश्वराय मंत्राचा जप करा. असे केल्याने तुम्हाला त्याची कृपा प्राप्त होईल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.